विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. उघडलात ना तुमचं नवनीतचं पुस्तक उघडलात? चला तर आज आपण इंग्रजीचा भाग पाहूया आणि शेवट गोड करूया, कारण आज आपला शेवटचा पाठ आहे. चला. युनिट 8 कॉम्प्रेहेशन प्रोज, म्हणजे आपल्याला आकलनाचे गद्य आता पाहायचं आहे. फार सोपं आहे बरं का मुलांनो. 30वा चॅप्टर आहे आपलं प्रोज पॅसेज फॉर कॉम्प्रेहेन्शन, म्हणजेच आकलनाकरिता गद्य उतारे. इतकं सोपं आहे ना. जगामध्ये अशी कोणतीच प्रश्नपत्रिका नाही की ज्या प्रश्नपत्रिकेत उत्तरं असतात. फक्त एक अपवाद आहे, ते म्हणजे आपला इंग्लिश विषय. कारण आपल्याला पॅसेज दिलेला असतो मुलांनो, आणि त्याच्या खाली प्रश्न आणि उत्तरे कुठं असतात? पॅसेजमध्येच. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तरं असतात. असा एकच भाग आहे, ते म्हणजे इंग्लिश. म्हणूनच मी म्हणतो जगातल्या सगळ्यात सोपा विषय म्हणजे इंग्रजी आहे. चला पाहूया आपण. लक्षात ठेवा, हे पण वाचावं लागेल तुम्हाला. कॉम्प्रेहेन्शनकरिता म्हणजेच आकलनाकरिता तुम्हाला एक सोपा छोटा परिच्छेद दिला जातो तुमच्या आकलन क्षमता लक्षात घेण्याकरिता. अशा परिच्छेदातील मजकुरावर आधारित छोटे छोटे 3 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात मुलांनो, म्हणजे 6 मार्क. अरे वाह, म्हणजे किती सोपं आहे बघा. 6 मार्क, तिथंच उत्तर आहेत. परिच्छेद काळजीपूर्वक वाचा. प्रश्नांची उत्तरे बहुधा त्या परिच्छेदातच असतात किंवा काही वेळा परिच्छेदाशी संबंधित असतात. प्रश्न लक्षपूर्वक वाचा आणि उत्तरे अचूक शोधून काढा. चला तर मग आता बघूया सॅम्पल क्वेश्चन. फार सोपं आहे बरं खरे मुलांनो, अतिशय सोपं. प्रश्नही तिथंच आणि उत्तरही तिथंच, म्हणजे किती सोपं आहे हे. सॅम्पल क्वेश्चन काय म्हणलं आहे? रीड द गिवन पॅसेज केअरफुली. पॅसेज केअरफुली वाचा अँड चूज, निवडा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ह्याचे अर्थ कधीही वाचायचे नाहीत हां. चला, पॅसेज फर्स्ट, उतारा पहिला. आता दिलाय का इथं? अर्थ दिलाय नाही. आता आपल्याला फक्त आपल्या ग्लोसरीवरून आपल्याला अंदाज काढायचा. आपल्याला पक्क लक्षात घ्यायचं सगळं मुलांनो. म्हणून जास्तीत जास्त शब्दार्थ पाठांतर करत चला. बघा बरं पॅसेज. डिअर रोहित, प्रिय रोहित, आय एम गोईंग टू शीतल काकी. मी शीतल काकीकडे चाललेलो आहे किंवा चाललेली आहे. कोण बोलतं इकडे? युअर्स मम्मी, म्हणजे मम्मी बोलते. मग ती शीतल काकीकडे चालली आहे म्हणाली आई. आणि पुन्हा काय? देअर्स उपमा, तिथं उपमा ठेवला आहे. फॉर यू इन द किचन, किचनमध्ये उपमा ठेवला. हे उतारा बरं का, छान वाचायचं बरं का मुलांनो. देअर आर बनानाज टू, तिथं केळीसुद्धा आहे. लुक आफ्टर लिटल सोनू, लुक आफ्टर लिटल सोनू, लहान सोनू जो आहे त्याच्याकडे काळजी घे. डोंट फॉरगेट टू गिव्ह हर मिल्क, तिला दूध द्यायला विसरू नको. स्टे ॲट होम, घरी राहा. टिल युअर फादर कम्स, तुझे पप्पा येईपर्यंत घरीच राहा. आय शॅल रिटर्न लेट ॲट नाईट, मी रात्री उशिरा येईल. युअर्स मम्मी, तुझीच आई. ह्या रोहितला पत्र लिहिलेलं आहे. समजलं? हे बघा मुलं, रोहित किती हुशार आहे. आणि जे खोडकर मुलं असतात त्यांना एवढ्या गोड भाषेत सांगितलं तर ऐकतात का? नाही. त्यांना म्हणा, नालायका, घरातच राहा, घराच्या बाहेर जर गेलास गाढवा तर तुला फटके देईल, असं म्हणावं लागतं, तेव्हा ते ऐकतात. चला, विनोदाचा भाग सोडा. पहा प्रश्न काय दिले बघा पॅसेजवर. प्रश्न, हू हॅज रिटर्न द मेसेज. अरे किती सोपं आहे. हे मेसेज कुणी लिहिलेलं आहे? फादरनं का? नाही, मदरनं. करेक्ट, आईनं लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न कोणता आहे? चूज द करेक्ट फूड आयटम्स मेन्शनड इन द मेसेज. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट फूड आयटम्स म्हणजे योग्य जे अन्नपदार्थ आहेत ते. मेन्शनड म्हणजे उल्लेख केलेले. इन द मेसेज, या मेसेजमध्ये उल्लेख केलेले अन्नपदार्थ कोणते कोणते आहेत? बघा बरं मग, कोणते कोणते अन्नपदार्थ उल्लेख केलेले आहेत रे? बनाना, हा बनाना केला इथं, बनाना एक केला आहे. उपमा, हे उपमा केला आहे. मिल्क, हे मिल्क केलं. अरे पहिलंच उत्तर बरोबर आहे. दुसरं बनाना, लड्डू तर म्हणलंच नव्हतं म्हणून येणार नाही दुसरा पर्याय. तिसरा पर्याय मिल्क बनाना सँडविच म्हणलं नव्हतं म्हणून तिसरा येणार नाही. चौथ्यामध्ये केक म्हणलं नव्हतं म्हणून उत्तर किती? पर्याय नंबर 1
चला हे शेवटचा प्रश्न बघा आता, शेवटचा प्रश्न. आणि मुलांनो, पॅसेज छान वाचलात ना, तुम्हाला खालचे सगळे प्रश्न येतातच, म्हणून पॅसेज छान वाचायचा. हे बघा शेवटचा प्रश्न बघा, लई सोपं आहे रे बापरे, किती सोपं आहे. तिसरा प्रश्न काय सांगितलंय, विच इन्स्ट्रक्शन्स, कोणत्या सूचना इन द मेसेज इज रिलेटेड टू फादर, वडिलांशी संबंधित कोणत्या सूचना आहेत चिठ्ठीवर. मग कोणत्या सूचना आहेत रे, पहिलं काय, लुक आफ्टर युअर सिस्टर, नाही हे वडिलांशी निगडीत नाही आहे. रोहित कॅन हॅव उपमा, रोहितला उपमा दे, नाही हे पण नाही आहे निगडीत. रोहित शुड स्टे होम टिल ही कम्स, हां ही म्हणजे कोण, फादर, वडील येईपर्यंत रोहित शुड स्टे होम, रोहितनं घरी राहायला पाहिजे, ही सूचना होती. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे समजला उतारा एक, किती सोपं आहे. चला पाहूया पुढचा. पॅसेज सेकंड. एक लक्षात घ्या मुलांनो, आपल्याला प्रश्न खाली आहेत, उत्तरं या पॅसेजमध्ये असतात, म्हणून हा पॅसेज सुरुवातीला छान मन लावून दमाने वाचा. जी ओळ वाचायला ते प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्हाला कळावा लागतो. समजलं. मी वारंवार तुम्हाला सांगत होतो बघा, प्रश्न जे असतात त्याच्या खाली मराठीतले दिलेले अर्थ असतात ते वाचू नका, वाचू नका, वाचू नका, वाचू नका, वाचू नका, वाचू नका, कितीदा तरी सांगितलं, घसा कोरडा करून सांगितलं तुम्हाला. पण ज्यांनी ऐकलं त्यांचा फायदा झाला, आणि ज्यांनी नाही ऐकलं त्यांना आहे का या पॅसेजमध्ये कुठं अर्थ दिला आहे प्रत्येक ओळीचा. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, फक्त प्रश्न वाचायचा, अर्थ वाचायचा नाही, शब्दार्थ जास्त पाठ करा. चला बघा काय, द एलिफंट इज व्हेरी बिग ॲनिमल. द एलिफंट म्हणजे काय, हत्ती, इज अ व्हेरी बिग, बिग म्हणजे मोठा, ॲनिमल म्हणजे प्राणी, हत्ती खूप मोठा प्राणी आहे. इट हॅज बिग लेग्स, त्याला खूप मोठे पाय आहेत, अँड लार्ज इयर्स, आणि मोठे कान आहेत. बट इट्स आईज आर स्मॉल, पण त्याचे डोळे खूप लहान आहेत. इट हॅज अ लॉंग ट्रंक अँड लॉंग व्हाईट टस्क्स. इट हॅज लॉंग ट्रंक म्हणजे त्याला खूप मोठी सोंड आहे, ट्रंक म्हणजे सोंड, अँड लॉंग व्हाईट टस्क्स, त्याला लॉंग लांब पांढरे दात आहे, टस्क म्हणजे. इट्स ट्रंक इज व्हेरी युजफुल टू इट, त्याची जी ट्रंक आहे, सोंड आहे, ती युजफुल म्हणजे काय, खूप उपयोगी आहे त्याच्यासाठी. इट रेजेस इट्स ट्रंक अँड ट्रम्पेट्स, म्हणजे तो काय करतो माहिती आहे का, इट कुणासाठी आली, एलिफंटसाठी. तो सोंड उंचवतो, रेजेस म्हणजे उंचावतो, ट्रंक सोंड, तो इट्स म्हणजे त्याची, तो त्याची सोंड उंचावतो, आणि ट्रम्पिट्स म्हणजेच काय, चित्कारतो, मोठ्याने आवाज करतो. इट ड्रिंक्स वॉटर विथ द हेल्प ऑफ इट्स ट्रंक, त्याच्या सोंडेनंच ते पाणी पितो. इट कॅन पिक अप इवन अ व्हेरी स्मॉल थिंग लाईक अ पिन विथ इट्स ट्रंक, छोटी छोटी गोष्ट सुद्धा तो त्याच्या सोंडेने उचलतो. उदाहरणादाखल पिन सुद्धा उचलू शकतो तो खाली पडलेली त्याच्या सोंडेने, इतकी त्याची सोंड उपयोगी आहे. इट कॅन कॅरी हेवी लोड्स, आणि तो खूप वजनदार सामानसुद्धा सोंडेने उचलतो. आता बघा, ह्या ओळी तुम्हाला समजल्या, मराठीतल्या अर्थासहित समजल्या, तर पुढचे प्रश्न असे आहेत की प्रश्न वाचलं की उत्तर तयार, लगेच कळतंय तुम्हाला, पॅसेजसुद्धा बघायची गरज नाही. बघा काय आहे पहिला प्रश्न, विच ऑप्शन विल रिप्लेस, कोणतं पर्याय तुम्ही तिथं ठेवताल, रिप्लेस क्वेश्चन मार्क, म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी तुम्ही कोणतं पर्याय ठेवताल, क्वेश्चन मार्क इन द वेब गिवन बिलो, या वेबच्या डायग्राममध्ये या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता पर्याय ठेवताल. काय आहे बघा आता हे पहिल्यांदा, युजेस ऑफ एलिफंट्स ट्रंक, हत्तीच्या सोंडेचा उपयोग. ड्रिंक्स वॉटर, बरोबर आहे, पाणी पिण्यासाठी. कॅन पिक अप स्मॉल थिंग, छोट्या छोट्या गोष्टी उचलू शकतो. कॅन रेज अँड ट्रम्पिट, सोंड उंचावतो आणि मोठ्याने चित्कारतो. अजून काय येईल बघा, हॅज अ लॉंग ट्रंक, त्याला मोठी ट्रंक आहे, नाही हे नाही येणार. व्हेरी युजफुल, नाही ते तर आहेच, पण काय युजफुल काय आहे, उपयोगात काय येते. कॅन कॅरी हेवी लोड्स, हे बरोबर आहे, वजनदार सामान ती सोंड घेऊ शकते, उचलू शकते, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न बघा बरं, पॅसेज वाचावा लागला का, नाही का, कारण पहिल्यांदाच छान वाचलात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा छान वाचता तेव्हा पुन्हा वाचायचीच गरज पडत नाही. बघा आता पुढचा प्रश्न, द एलिफंट इज द ओनली ॲनिमल, हत्ती एकमेव असा प्राणी आहे,
हू हॅज अ डॅश 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 डॅश. हत्तीला फक्त एकमेव प्राणी जगातला असा आहे की त्याला डॅश डॅश आणि डॅश डॅश आहेत. मग काय स्मॉल आईज, नाही नाही, लहान लहान डोळे तर भरपूर प्राण्यांना असतात. व्हाईट टस्क्स, पांढरे दात, अरे दात तर बऱ्याच जणांना पण असतात ना. मग काय लाँग ट्रंक, हां ही कुणालाच नाही आहे. लाँग ट्रंक म्हणजे काय, सोंड, लांब सोंड ही कोणालाच नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 3. बघा बरं, तुम्हाला वाचावं लागला का पॅसेज? एकदाच वाचलत की उत्तर येते. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर लोड्स. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण तुम्हाला निवडायचं आहे. लोड्स म्हणजे वजनदार सामान, वजनदार सामानासाठी हेवी. आलं का सोपं? तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे पहा. पॅसेज नंबर आता 3. सोपे सोपे प्रश्न आहेत हां, पण कधी सोपे जातात, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या सूचनेचं पालन करून काम करतात त्यावेळेस. आता तिसरा पॅसेज पण फार सोपा आहे हां. बघा वाचतोय मी, तुम्ही पण असाच वाचा परीक्षेत. हाच पॅसेज येईल म्हणून सांगता येत नाही. कोणताही पॅसेज येऊ शकतो. तुम्हाला शब्दसाठा तुमचा चांगला पाहिजे, तुमचं वाचन चांगलं पाहिजे, तुमची उच्चार क्षमता चांगली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ह्याचे मार्क मिळतात. मिळाले तर 6 मार्क मिळतात बरं का मुलांनो. हां, त्याच्यामुळं या प्रकरणाकडं खूप खूप लक्ष द्या. बघा, बिट्टू वॉज अ फॅट बॉय विथ अ बिग बेली. बाबा, बिट्टू हो खूप जाड मुलगा होता, विथ अ बिग बेली, आणि त्याला पोटसुद्धा खूप मोठं होतं. ही हॅड पेन इन हिज स्टमक. त्याच्या पोटात खूप कळ होती. हिज मदर टूक हिम टू देअर फॅमिली डॉक्टर. मग त्याची आई काय म्हणली, चल रे आपण आता डॉक्टरकडे जाऊया. पुढं काय होते बघा, एखाद्या वेळेस तुमचं पोट दुखू लागलं तर तुम्ही सहन करायचं नाही हां, लगेच डॉक्टरला दाखवायचं तुम्ही सुद्धा. पुढं, ही एक्झामाइनर बिट्टू. डॉक्टरने बिट्टूला तपासलं. तर डॉक्टर गेव सम टॅबलेट्स टू हिम. डॉक्टरनी त्याला सम टॅबलेट्स म्हणजे काही औषध गोळ्या दिल्या. ही सेड, आणि ते म्हणाले, डोंट वरी बिटू, बिटू काही काळजी करू नको, बट रिमेंबर धिस वेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ईट ओनली व्हेन यू आर हंग्री. ईट ओनली म्हणजे जेवण कर, फक्त कधी जेवण करायचं तुला, जेव्हा यू आर हंग्री, ज्यावेळेस तू भुकेला असशील त्याच वेळेस जेवण कर. कधी बी 24 घंटे जेवत बसू नको. डोंट ईट टू मच, खूप खूप पोटभर जेवण करू नको, असं डॉक्टर सांगतात. आता हे पॅसेज समजला. आता प्रश्न वाचा. बघा, बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम. बिट्टूला त्रास होत होता कशाचा? हेडॅच, नाही डोकेदुखीचा नाही. स्टमक एच, एकदम बरोबर आहे, पोटदुखीचा त्रास होता. टूथ एच, दाताचा, दातदुखीचा नाही. बॅक एच, पाठीचा नाहीच. बघा बरं, किती 30 सेकंदाचंच उत्तर होते. दुसरा प्रश्न, बिट्टू वॉज फॅट. बिट्टू हा जाड होता. अँड हॅड अ बिग बेली बिकॉज, त्याचं पोटसुद्धा खूप मोठं होतं. कारण काय होतं रे? बघा, नंबर 1, ही एट टू लेस, तो खूप कमी जेवायचा का? चुकलं. ही एट ओनली वॉट ही लाईकड, त्याला जे आवडतं तेच खायचं म्हणा. हां, चुकलं. ही एट टू मच, अरे ते अति म्हणजे काय, अति खायचा, 1 नंबरचा खादाडा होता. कळालं? किती चटकन प्रश्नाची उत्तरं सापडायलेत. कशामुळे सापडायलेत बरं हे? कारण तुम्ही उतारा छान वाचलात म्हणून, हे लक्षात ठेवत चला हां मुलांनो. बघा बरं, हे पुढचा प्रश्न बघा, शेवटचा याच उतार्यावर. आता उतारा तर मागच्या पानावर आहे, तरी तुम्हाला येत आहे का नाही बघा. हां, प्रश्न बघा काय आहे प्रश्न. तिसरा, डॉक्टर ॲडवाइस्ड बिटू टू ईट. डॉक्टरनं बिटूला सल्ला दिला. टू ईट, कसं खायचं आहे? तर व्हेनेवर ही वॉन्टेड, जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा खा म्हणले का डॉक्टर? अरे रे रे, असे डॉक्टर असल्यावर तर मग अवघड आहे पेशंटचं. दुसरं, व्हॉट एव्हर ही वॉन्टेड, त्याला काय पाहिजे ते खा असं म्हणले का डॉक्टर? छे चुकीचं आहे. ओनली व्हेन ही वॉज ॲट होम, फक्त घरात बसल्यावरच खा, घराच्या बाहेर पडल्यावर नको. ही कुठली पद्धत आहे? असं कुठं म्हणतील का डॉक्टर? चुकलं. चौथं, ओनली व्हेन ही वॉज हंग्री, ज्यावेळेस त्याला भूक लागली असेल त्याच वेळेस. समजलं मुलांनो? मग आता होते ना सगळे सोपे सोपे प्रश्न होते ना? मग असेच सोपे सोपे प्रश्न आता आपल्याला क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमध्ये पण पाहायचे आहेत. हे व्यवस्थित समजून घ्या, वाचन करा, शब्दार्थ पाठ करा आणि मराठीतून आकलन पण करा. ओके, तुम्हाला अभ्यासाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.